नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. स्कॉर्पिओतून येऊन दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश, 3 आरोपी अटकेत. पुणे ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलिसांची कामगिरी. स्कॉर्पिओ वाहनातून येऊन वयस्कर महिलांवर हल्ला करत दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा पुणे ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून दरोड्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 15 रोजी विठ्ठलवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील सिंधू पांडुरंग भोंग, वय 65, या आपल्या पती पांडुरंग भोंग व बहीण मुक्ताबाई गुलाब ननवरे यांच्यासह घरी झोपलेल्या होत्या. पहाटे 4:30च्या सुमारास पांडुरंग भोंग बाथरूमसाठी घराबाहेर गेले असता पांढऱ्या रंगाच्या 2 स्कॉर्पिओ वाहनांतून आलेल्या 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी तिघांनाही मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, कानातील डोरले जबरदस्तीने चोरून नेले. याचप्रमाणे बागलफाटा बावडा येथील आबासाहेब शिवाजी बागुल यांच्या आई शांताबाई शिवाजी बागुल झोपलेल्या असताना त्यांच्याही गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेण्यात आले. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे 1.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, टीव्ही व रोख रक्कम असा एकूण सुमारे 91,000 रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी योग्य सूचना देत स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस ठाण्याची 2 पथके तयार केली. समांतर तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता गुन्ह्यात 2 पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनांचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. ही वाहने चोरीची असून सोलापूरच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्यानंतर गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे मोहा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथील आबा आप्पा शिंदे, वय 35 याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने दरोडे टाकल्याची कबुली दिली. त्याच्यासोबत गुन्हा करणारे सुनील भीमा पवार व अजय उन्नेश्वर गवळी, दोघेही राहणार मोहा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव हे रत्नागिरी येथे स्कॉर्पिओ वाहनासह मिळून आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 1 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे. अटक आरोपींवर यापूर्वीही विविध जिल्ह्यांत मालमत्ता चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्लपर, पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश श्रीमकर, विलास नाळे यांच्यासह इंदापूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे करत आहेत. प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड.